नमस्कार मित्रांनो, आज खूप दिवसानंतर मी हा व्हिडिओ तयार करत आहे आणि आता सध्या मी थांबलो आहे डांगे चौकामध्ये आणि आपला जायचा प्लॅन ठरला या स्वामीनारायण टेम्पलला. तर इथून जर स्वामीनारायण टेम्पलला जायचं असेल तर कात्रजपर्यंत पहिल्यांदा बस पकडावी लागते. तर मी सध्या PMPLमध्ये बसलेलो आहे. 50 रुपयाचं पास काढलेलं आहे, जेणेकरून मी मागं पण यायला मला पासचा उपयोग होईल. डांगे चौकापासून कात्रजला जायचं म्हटलं तर कमीत कमी 2 तास तरी लागतात. मग काय, गाठल्या कानात हेडफोन आणि बघत बसलो खिडकीतनं बाहेर. मनपापासून पुढे गेल्यानंतर बघतो तर काय, वाड्यापासून स्वारगेटपर्यंत सगळीकडे ट्रॅफिकच होतं. मग काय, गाडी निघाली हळूहळू आणि आपल्याला गाडीतूनच झालं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांचं दर्शन. थोड्याच वेळात पोचलो कात्रजच्या बस स्टॉपवरती. मग तिथून बघितलं तर स्वामीनारायण टेम्पल आहे 4 किलोमीटर. मग काय, शेजारीच होते रिक्षावाले काका. त्यांना विचारलं किती रुपये घेणार, ते म्हणाले 50 रुपये. रिक्षातून उतरतात समोर मला दिसलं स्वामीनारायण मंदिर. मग काय, निघालो चालत मंदिराकडे सरळ आणि बघतो तर काय, एवढी अशी गर्दी झाली होती कारण आज होता वीकेंड आणि वीकेंडमुळे तर गर्दी खूप जास्त होती. मंदिराच्या समोर स्टार्टिंग पॉइंटलाच मला 2 पावलांच्या आकृत्या दिसल्या. यानंतर मी निघालो मंदिरामध्ये आणि तिथं फोटो व्हिडिओ काढायला देत नव्हते, त्यामुळे मला वाटलं व्हिडिओ करता आला नाही. मंदिरातून दर्शन घेऊन आल्यानंतर बाहेर जेव्हा पायऱ्यावरून खाली उतरतो त्यावेळेला इतका मस्त व्ह्यू दिसतो मंदिराचा, काय विचारूच नका, खतराटच आहे. साईडला डोंगर पण आहे. आता पायऱ्यावरून खाली आल्यानंतर बघतो तर काय, एका साईडला सगळेजण फोटो काढत होते. मग काय, मी पण लागलो फोटो काढायला तिथं. त्या पायऱ्यावरून मी बाहेर आलो का नाही, त्याच पायऱ्यांच्या पाठीमागनं का नाही एक आत जायला एक वाट होती मंदिरामध्ये. तिथं का नाही संतांच्या आणि देवी देवतांच्या का नाही मूर्त्या ठेवल्या होत्या. मंदिरावरती इतक्या भारी अशा प्रकारचं नक्षीकाम केलं होतं की काय विचारूच नका. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.